ब्रॉट टू यू बाय विगार्ड। महाराष्ट्रामध्ये येण्याची शक्यता असते त्या बाबतीमध्ये प्रत्येक विभागाकडून आता येणाऱ्या काळामध्ये काय काय दक्षता घ्यायची आहे आणि काय काय त्यांनी तयारी केलेली आहे या बाबतीमध्ये सविस्तर चर्चा मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांनी प्रत्येक विभागाशी केलेली। त्यामध्ये बचाव कार्याच्या दृष्टिकोनातून नेव्ही असेल, मिलिटरी असेल, कोस्ट गार्ड असेल आणि आपत्ती व्यवस्थापन NDRF SDRF या सर्व संस्थांच्या माध्यमातून मॉक ड्रिलच्या माध्यमातून आणि त्यांच्याकडे असलेलं साहित्य या बाबतीमध्ये भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड AC स्टेबलाइजर का चमत्कार आज आढावा घेतला गेलेला आहे आणि ती संपूर्ण तयारी काहीही आपत्ती आली तर त्याच्यासाठी फेस करण्याकरता तयारी आज पूर्ण झाली। पाटील साहेब, NDRFच्या टीम वाढवण्यासंदर्भात देखील काही चर्चा झाली आहे का? कारण की त्या टीम कमी पडतात असं वारंवार दिसून आलेलं आहे। NDRFच्या टीम वाढवण्याचा संबंध हा केंद्राचा येत असतो, पण SDRFच्या टीम वाढवण्याच्या सूचना ज्या आहेत त्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत। ट्रेनिंग जे फर्स्ट रिस्पॉन्डंट असतात NDRF किंवा SDRFची टीम पोहोचण्याच्या अगोदर जे रेस्क्यू टीम असतात किंवा गाव पातळीवरती रेस्क्यू करणारे जे काही कार्यकर्ते असतात, गावकरी असतात, त्यांनासुद्धा ट्रेनिंग येणाऱ्या काळामध्ये दिलं पाहिजे की उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार जेणेकरून आपत्ती आल्यानंतर त्या गावातली जी नागरिक असतात, त्या गावातली जी तरुण मंडळी असते ती त्या ठिकाणी झपाट्याने पोहोचते आणि त्यांना सुद्धा आपण ट्रेनिंग देऊन काहीतरी आपण त्यांना साहित्य ग्रामपंचायतीच्या स्तरावर दिलं पाहिजे की जेणेकरून बचाव कार्य, जीवित हानी कशी टाळता येऊ शकते याचा आपण प्रयत्न करणार। प्री मान्सूनचा तुम्ही उल्लेख केला, पाण्यासंदर्भात तुम्ही प्री मान्सूनचा उल्लेख केला, दुष्काळी परिस्थिती आहे, पाण्याच्या रिझर्वेशन संदर्भात काही चर्चा झाली का? नाही, आता प्री मान्सूनच्या बाबतीमध्ये, दुष्काळाच्या बाबतीमध्ये, पाणी टंचाईच्या बाबतीमध्ये ऑलरेडी मुख्यमंत्री महोदयांनी याच्या अगोदरच त्याही मीटिंगला मी होतो। राज्यामध्ये ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये पाण्याची टंचाई आपल्याला प्रामुख्याने दिसते तिथल्या एक लँडलाईन नंबर, एक हेल्पलाईन नंबर प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांच्या ठिकाणी दिले गेला आहे। जे काही प्रांत असतील, तहसीलदार असतील, BDO असतील यांच्या माध्यमातून पाणी कमी नको पडलं पाहिजे आणि त्या ठिकाणी व्यवस्था ही झाली पाहिजे, टँकरच्या माध्यमातून झाली, या ऑलरेडी त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।